झालेला आहे. हां गेलेला आहे तुम्ही. ते आपोआप झालं. करा ना तुम्ही. झालं का? हो लाईव्ह तुम्ही बोलायचं का? असं का? डाकुलकरजी सुरू करू का? हॅलो हॅलो. आवाज येतोय का माझा? हॅलो. आवाज येत असेल तर जय भीम वाकेकर सर. आवाज येतोय का? हा बदले कसं येते. करा सुरू. भारतीय पिछड़ा शोषित संगठन नवी दिल्ली यांच्या वतीनं मी आज आपणासमोर उभा आहे फेसबुक लाईव्हमध्ये. पहिल्यांदा मी आपणा सर्वांची माफी मागतो, कारण मी हिंदीतून बोलणार नाही, मराठीतून बोलतोय. आणि सर्व महापुरुषांना प्रथमतः मी अभिवादन करतो, ज्यांनी ज्यांनी भारत देशाला समतेचा संदेश दिला, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या भारत देशामध्ये नांदावा यासाठी प्रयत्न केले, अशा सर्व तमाम महापुरुषांना मी अभिवादन करतो. आणि पहिल्यांदा मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एका अखंडानं सुरुवात करतो. सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधार. आहे सत्याचा बाजोर, काळी भंडाचा तो नीर. सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्ताचा बातुराळ. बळ सत्याचे पाहुणी, बहुरूपी जळे मणी. खरे सुख नटानो हे, सत्य ईशावर जुपाहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका. या भारतातले ज्यांना आपण मार्टिन ल्युथर किंग म्हणतो, असे महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा कबीर, चारवाक आणि सर्व संत परंपरेला अभिवादन करून आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या अखंडाचं वाचन करून मी आपल्या कथनाला सुरुवात करतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती आणि प्रतिक्रांती किंवा रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन हा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की ज्या ज्या वेळेस या देशातल्या बहुजनांना त्यांचं आत्मभान देण्याचा प्रयत्न त्यांच्या महापुरुषांनी केला आणि ते आत्मभान जेव्हा जागृत झालं, तेव्हा तेव्हा या देशातली ही विषमतावादी प्रवृत्ती आहे ती जागृत झालेली आहे आणि तिने लगेच प्रतिक्रांती केलेली आहे. आज मला वाटतं आजच्या घडीला आजही आपण एका प्रतिक्रांतीच्या जगात वावरत आहोत.
आणि म्हणून मन अतिशय सुन्न झालेलं आहे. बिकट अशी परिस्थिती झालेली आहे. आणीबाणी सदृश्य असं देशात समाजात वातावरण आहे. अशा एका कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा आपण ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधामध्ये बोलतो आहे, तेव्हा मग आपली संस्कृती कोणती, आपली सांस्कृतिक हत्यारं कोणती, का आपण संस्कृती विहीनच होतो की काय, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सातत्यानं पडतात. परंतु भारतीय या सर्व वाङ्मयाचा किंवा भारतीय इतिहासाचा धांडोळा घेतला तर आपल्याला लक्षात येतं या देशातला बहुजन समाज, कष्टकरी समाज, शेतकरी, आदिवासी, दलित, ओबीसी आजच्या भाषेतला, ही सगळी माणसं श्रम करणारी होती आणि यांची एक श्रमण अशी संस्कृती होती. आणि म्हणून आपण तो पाहतोय. थोडक्यात मी तो आढावा घेईल की पहिल्यांदा आपल्याला तथागत गौतम बुद्धांनी या वैदिक परंपरेला फाटा दिला, वर्ण व्यवस्थेला विरोध केला आणि समता या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्याच कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये तिकडे वर्धमान महावीरही प्रयत्न करत होते. म्हणजे हे जैन धर्म आहे, सिद्धार्थ गौतमाचा बौद्ध धर्म आहे, सगळी ब्राह्मणी धर्माच्या विरोधी धर्म होती. म्हणजे ब्राह्मणी धर्माने जी दिलेली मूल्य आहेत, सांगितलेली मूल्य आहेत, त्या मूल्यांचा नुसता विरोध नाही तर तो तर्काच्या आधारावर, बुद्धी प्रामाण्याच्या आधारावर विरोध करून स्वतःचं एक सांस्कृतिक आघाडी या महापुरुषांनी निर्माण केली. खरं तर इथंच आपल्या महापुरुषांचं आपल्याला योगदान लक्षात येतं की जी यज्ञ व्यवस्था जी होती भारतीयांची, वैदिक संस्कृती होती, वैदिक धर्म होता, ज्याला कॉम्रेड शरद पाटील श्रौत धर्म म्हणतायत, हिंदू धर्म नाहीच आहे. हा जो धर्म आहे चातुर्वर्ण्य मानणारा धर्म आहे, वैदिक धर्म आहे, यज्ञ संस्कृती मानणारा धर्म आहे. या यज्ञ संस्कृतीमध्ये माणसाच्या आहुत्या जेव्हा गाई बैलाबरोबर रेड्याबरोबर माणसेही जेव्हा ब्राह्मण देऊ लागले, तेव्हा जैन धर्माचा किंवा बौद्ध धर्माचा उदय भारतवर्षामध्ये आपल्याला झालेला दिसतो. एका अर्थाने ही या वैदिक धर्माच्या विरोधामध्ये क्रांती होती. मी त्यावर जास्त भाष्य बोलणार नाही, फक्त आपल्या मुद्द्याकडे येण्यासाठी मी काही गोष्टी आपल्यासमोर ठेवतो. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे जैन जे दर्शन आहे ते अब्राह्मणी दर्शन आहे. बौद्ध दर्शन आहे किंवा सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी जे मांडलेलं तत्वज्ञान आहे हे अब्राह्मणी आहे. आणि एक गोष्ट इथं मी पहिल्यांदा पुन्हा महत्त्वाची नमूद करतो की ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असं म्हणत असताना हा काही जातीवाचक शब्द नाही. प्राच्य विद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी या अनुषंगाने मांडणी केलेली आहे. अब्राह्मणी म्हणजे ही जी वैदिक धर्मानं दिलेली जी नीतिमूल्य आहेत, यांचं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं तत्वज्ञान, विषमतेचं तत्वज्ञान नाकारणारे, मग ते थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल, कृतीतून आणि उक्तीतून आपल्या वाङ्मयातून नाकारणारे जी काही परंपरा आहे त्या परंपरेला आम्ही अब्राह्मणी म्हणतो. आणि म्हणून अब्राह्मणी या शब्दामध्ये हा जातीवाचक शब्द नाही, हा प्रवृत्तीवाचक शब्द आहे. यामध्ये अनेक जन्मानं ब्राह्मण असलेली माणसं देखील अब्राह्मणी असतात असं कॉम्रेड शरद पाटील म्हणतात. आणि जन्मानं अब्राह्मणी असणारी माणसं देखील ब्राह्मणी असतात, ज्याचा मला वाटतं आज आपण अनुभव घेतो. आज आपण ज्या नावानं शोषित संघटन उभारलेलं आहे, भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन, मला निश्चितपणे
दुर्दैवानं दिसतंय की या कळपातली बहुजनवादी आपली माणसं बऱ्याचदा जातीयवादी पक्षाच्या दृष्टीनं किंवा संघटनेत काम करताना दिसत आहेत, अग्रेसर दिसत आहेत. तर ही कोण आहेत? ही ब्राह्मणीच आहेत. त्यामुळं ब्राह्मणी आणि अब्राह्मणी ही संकल्पना लक्षात घ्या, जी कॉम्रेड शरद पाटलांनी मांडलेली आहे. ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. आणि या दृष्टिकोनातून जसं ब्राह्मणी आणि अब्राह्मणीचा पुन्हा थोडक्यात सांगायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मनुस्मृती दहन केलं तेव्हा मनुस्मृती दहनामध्ये सामील असलेले ब्राह्मण वर्ग यांचा विरोध जेधे आणि जवळकरांनी केला आणि बाबासाहेबांना सांगितलं की ही लोक नसतील तर आम्ही तुमच्या या आंदोलनामध्ये येऊ. पण बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं ती जातीनं ब्राह्मण आहेत, परंतु त्यांनी माझं तत्त्वज्ञान स्वीकारलेलं आहे, मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. तुम्ही यायचं तर या, नाही तर तुम्ही तुमचं बघा. त्यामुळं अब्राह्मणी ही संकल्पना आपण या परिप्रेक्ष्यामध्ये समजून घेतली पाहिजे आणि तिचा विस्तारही केला पाहिजे. आणि हा जर विस्तार केला तर एक मोठं सांस्कृतिक विश्व, एक मोठं धार्मिक विश्व आपल्याला म्हणून समोर उभं टाकेल. आणि म्हणून त्या अर्थाने मग मी आपल्या मुद्द्यावर येतो की हा जैन धर्माने, बौद्ध धर्माने, बौद्ध धर्माच्या मग अनुयायांनी आनंदपासून तर अनेक लोकांनी जो संघर्ष मांडला त्या संघर्षाचं प्रतिक्रांतीद्वारे या देशामध्ये तो संघर्ष थांबवला गेला. त्याच्यामध्ये एक मोठं ब्राह्मणी असं राजकारण होतं. मी त्याला षडयंत्र वगैरे असं काही, कारण षडयंत्र फार गुळगुळीत शब्द झाला. एक राजकारण आहे, कारण या दोन परंपरा सातत्यानं भारतवर्षामध्ये चालत आलेल्या आहेत. मग जसं सम्राट अशोकानं बौद्ध धर्म स्वीकारला, सगळा भारत बौद्धमय केला, किंवा भारताबाहेरही स्वतःचा मुलगा मुलगी महेंद्र, संघमित्रा, सिलोन वगैरे ब्रह्मदेश इकडे तिकडे पाठवले, त्याच्यानंतर मात्र पुष्यमित्र शुंगानं त्यांचं राज्य नष्ट केलं आणि पुन्हा एकदा देशामध्ये ब्राह्मणी अशा पद्धतीचं एक राजकारण, मी स्पष्टपणे त्याला राजकारण म्हणेन, सुरू झालं. आणि मग अशा एका राजकारणामध्ये, अशा परिस्थितीमध्ये, आणि म्हणून मला असं आठवतं, आता तो आपली सचिन माळी, ही शीतल माळी जी गाते, नरेंद्र दाभोळकरांनी यांचा खून झाल्यानंतर त्यांनी जे सांगितलं की एका बौद्ध भिक्खूला मारण्यासाठी हजारो सुवर्णमुद्रा का दिल्या जायच्या, त्याचं उत्तर तुम्हाला इथं सापडेल. कारण तो बौद्ध भिक्खू आजच्यासारखा बौद्ध भिक्खू नव्हता. तो प्रतिब्राह्मण तयार झालेला नव्हता. इकडे जसे ब्राह्मण आहेत तसे अब्राह्मणामध्ये बौद्ध भिक्खू चळवळ वगैरे सोडून कर्मकांड माजवणारा भिक्खू नव्हते. ते समाजाला दार्शनिक, व्यावहारिक सगळ्या पद्धतीची दीक्षा देणारा तो बौद्ध भिक्खूचा वर्ग होता. आणि म्हणून एखाद्या बौद्ध भिक्खूला मारण्यासाठी हजारो सुवर्णमुद्रा दिल्या जायच्या. मित्र, आजही ती परिस्थिती आहे. मी नंतर त्या मुद्द्यावर येणार आहे, कारण तो पुन्हा महत्वाचाच मुद्दा आहे, संतांचा मुद्दा आहे तो. आजही कलबुर्गी असतील कर्नाटकातले, गौरी लंकेश, महाराष्ट्रातले नरेंद्र दाभोळकर असतील, आमचे कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, यांना किती सुवर्णमुद्रा दिल्या इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेत? शोधता येतं इथल्या न्यायालयाला, शोधता येतं इथल्या गृह मंत्रालयाला. इच्छा आहे त्यांची, काय इच्छा नाही आहे? कारण तुम्ही आम्ही सर्व ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक झालेलो आहेत. आणि म्हणून इथली शासन यंत्रणा ही तुम्हाला मला भीक घालत नाही. आणि म्हणून मला त्या शीतलताईच्या, सचिन माळीच्या गाण्यातून खरंच ते लक्षात आलं की त्या सुवर्णमुद्रा एवढं मारेकरी फक्त महात्मा ज्योतिराव फुल्यांनाच पाठवण्यात आले नाही. मारेकरी वेगवेगळ्या पद्धतीनं हे जो बहुजनचं काम करेल, अब्राह्मणी काम करेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सर्व प्रकारच्या ज्या विषमता आहेत, लैंगिक विषमतेसहित या सर्वांच्या जो कोणी आवाज करेल त्याला इथल्या व्यवस्थेनं संपवलाय. आणि
अशा एका परिप्रेक्ष्यामध्ये पुन्हा आपण संत साहित्याकडे जातोय. कारण आपले पूर्वज हे एका अर्थानं त्यांनी काहीच केलं नाही असं नाही आहे, त्यांनी मोठा संघर्ष दिला आहे. परंतु लिखाणाची साधनं तुमच्या माझ्या हातात नव्हती, म्हणून हा जो अब्राह्मणी संघर्ष आहे हा उजळ माथ्यानं तुमच्या माझ्या पुढे नाही आहे. परंतु मी महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे अखंड पहिल्यांदा वाचलं, धर्म आणि जे सत्याचं महत्व सांगितलं आणि ते त्यांनी स्वतः सत्य उलगडून दाखवलं, त्यांच्याही अगोदर ही ब्राह्मणी वर्चस्वाची विविध रूप आपल्या अनेक पूर्वजांनी ही उलगडून दाखवलेली आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये संत येतात. आणि म्हणून मुद्दाम होऊन आपली सांस्कृतिक हत्यारं एका परिप्रेक्ष्यामध्ये परजण्यासाठी मी हा विषय निवडलेला आहे की संतांनी संघर्ष केला. तो अब्राह्मणी संघर्ष होता, तो वैदिकाच्या विरोधातला होता, तो ब्राह्मणी धर्माच्या विरोधातला होता. ब्राह्मणी धर्म, वैदिक धर्म किंवा सोकॉल्ड आज ज्याला हिंदू धर्म गोल्डन कोटेड नाव दिलेलं आहे, या धर्माला ही माणसं सातत्याने विरोध करत होती. आणि म्हणून ही आपली परंपरा आहे. आपण ही परंपरा हॅलो. आणि त्यामुळं हा जो संतांचा संघर्ष आहे हा अतिशय मोलाचा संघर्ष आहे. वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये संघर्ष आहे. एका अर्थाने मी सरसगट ज्ञानेश्वरांना मी ब्राह्मणी म्हणणार नाही, कारण अखेर भाषा नावाची गोष्ट आहे. म्हणजे संतांचा जेव्हा विचार करतो आणि महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यामध्ये विचार करतो तेव्हा स्वामी चक्रधर आणि त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर येतात आणि आम्ही संत ज्ञानेश्वरांची परंपरा मांडतो. भाषेच्या पातळीवर संत ज्ञानेश्वरांनी जो विद्रोह केलाय, बंड केलाय, ते देखील अतिशय महत्वाचं आहे. कारण संस्कृत भाषा देवभाषा आणि ज्ञान सगळं तिच्या. तर मला वाटतं याचा विरोध पहिल्यांदा या संत ज्ञानेश्वरांनी केला. एका कवीनं कोणीतरी म्हटलंय, या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पाहिला. ठीक आहे, ज्ञानेश्वर अनेक ठिकाणी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं समर्थन करताना दिसत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या ओव्या उद्धृत करून समग्र वाङ्मयामध्ये आपल्याला उलगडून दाखवलेलं. परंतु याही पलीकडे जाऊन मला वाटतं अजून काही चिंतन करण्याची गरज आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव संत हे समकालीन संत आहेत. नामदेव जेव्हा ज्ञानेश्वरांना भेटायला जातात तेव्हा एका अभंगामध्ये असं त्यांनी म्हटलंय, 56 भाषेचा केलासे गौरव भवार नवी नाव उतरेली. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहेत. ठीक आहे, संस्कृतही असेल, परंतु 56 भाषा आल्या कुठून? या ज्ञानेश्वरांना बहिष्कृत केल्यानंतर इथल्या आदिवासी, दलित, ओबीसी, कष्टकरी लोकांचं दुःख, दैन्य समजून घेतलं असेल, ते फिरले असतील आणि म्हणून त्या 56 भाषा आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून जसं वर्धमान महावीराने, सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांनी अर्धमागधी, पाली या भाषेचा आपल्या प्रचारासाठी उपयोग केला. त्याचप्रमाणे प्राकृत, मराठी याचाही वापर ज्ञानेश्वरांनी केला. त्याच्या अगोदर संत चक्रधरांनी केला. खरं तर मला चक्रधराचा मुद्दा अगोदर सांगायचा होता, कारण ते अगोदर आहे. आपण आजच्या कालखंडातली सगळी प्रमेय किंवा सूत्र त्यांना लावू शकत नाही, पण संत चक्रधर स्वामी जे आहेत महानुभाव पंथाचे, हे व्यक्तिमत्व मला अतिशय आवडलेले. सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा हा क्षात्र तेज असलेला एक राजघराण्यातला राजबिंडा तरुण आहे. तो गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये येतोय, एका वेगळ्या संप्रदायाची स्थापना करतोय, महानुभाव पंथची स्थापना करतोय. आणि त्यांचं योगदान असं महत्वाचं आहे की ते ज्या गावात गेले
त्या गावात दिसेल त्या पहिल्या घरामध्ये जायचे, तिथंच खायचे, झोपायचे, सगळं काही करायचे. एका अर्थाने या देशामधली जी जाती व्यवस्था आहे, या जाती व्यवस्थेला छेद देण्याचं काम चक्रधरांनी केलं. शिवाय जी मराठी भाषा, ज्ञानेश्वरांनी तरी अवघड प्राकृत आणली, परंतु त्याच्यापेक्षाही सोपी मराठी भाषा ही मानवपंथी यांनी आपल्या समोर आणली. आणि त्यामुळे चक्रधर हाही आपला वारसा आहे. एक लोकवाङ्मय ग्रहानं एक पुस्तक पब्लिश केलं, मी आपणाला किंवा वाचकांना सांगेल मी ते वाचण्यासाठी. संतांनी देखील वाईट टाकलेलं संत अशा पद्धतीचं काहीतरी नाव पुस्तक आहे. मी वाचलो अवाक झालो की हाही संघर्ष त्यांनी केलेला आहे. त्या कालखंडामध्ये त्या आज 700-800 वर्षापूर्वीचा जो संघर्ष आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आजही आपल्यापेक्षा कमी जातीच्या माणसाकडे जाऊन त्याच्या घरी बेटी व्यवहार तर सोडा, रोटी व्यवहारही बिनधास्तपणे, मी आपल्यापेक्षा कमी खालच्या जातीचे म्हणतोय, ही हिंमत अजूनही आमच्यात नाही आहे. हे आत्मटीका तुम्ही मी करण्याची गरज आहे. ते काम त्या कालखंडामध्ये स्वामी चक्रधरांनी केलेलं आहे, ज्यांच्या मानवपंथी यांनी केलेलं आहे. त्यांचं ज्ञान आणि ज्ञानाचा जर संघर्ष असेल, कारण संघर्ष ज्ञानाचा आहे, आजही संघर्ष ज्ञानाचा होता, कालही संघर्ष ज्ञानाचा होता आणि पुढेही संघर्ष ज्ञानाचा आहे. आज तर तो संघर्ष अतिशय ऐरणीवर आलेला आहे. नॉलेज ही पॉवर झालेली आहे. कारण खरं जी पॉवर आहे ती पैशात, अडक्यात, संपत्तीमध्ये नाही, जी पॉवर ज्ञानात आहे. आणि तिचा संघर्ष आज अतिशय जिकिरीचा झाला, ऐरणीवर आलेला आहे. अशा एका कालखंडामध्ये चक्रधरांनी केलेला संघर्ष देखील पुसटसा मी तुम्हाला सांगतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर जर मग, कारण आपण चक्रधरांना ही परंपरा मानत नाही, कारण भारतामध्ये गट, तट, पंथ, उपपंथ ही भलत्या भानगडी आहेत, एकमेकाचं तोंड न पाहणारी माणसं आहेत. आणि मग वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरांच्या, परंतु ज्ञानेश्वरांपेक्षा अतिशय सोप्या सुटसुटीत लिहिणारे, मराठी लिहिणारे नामदेव महाराज आहेत, संत नामदेव आहेत. यांचा संघर्ष देखील पराकोटीचा आहे. आता त्यांनी जे रचलं, लिहिलं, आता मी तुम्हाला सांगतो, आता मी सगळे संत मी उद्धृत करणारे किंवा त्यांच्याविषयी बोलणारे, तुम्ही म्हणाल त्यांच्या विरोधातही अभंग आहेत. हो, विरोधातले अभंग आहेत, म्हणजे ब्राह्मण्याच्या बाजूनेही अभंग आहेत काही, आणि काही अब्राह्मणी देखील आहेत. ब्राह्मण्याचा तिरस्कार करणारे, द्वेष करणारे, खोडून काढणारे असे आहेत. हे का आहेत? कारण क्रांती प्रतिक्रांतीचा मुद्दा इथं येतो. ज्यांच्या हाती लेखन होतं, ज्यांच्या हाती ह्या दोरी होती ज्ञानाची, त्यांनी पद्धतशीरपणे या महापुरुषांच्या काव्यांमध्ये दूषित केलेलं आहे, ते घुसळण केलेली, आपलं म्हणणं टाकलेलं आहे. आणि म्हणून मला नामदेव हे पुन्हा जास्त क्रांतिकारी वाटतात. त्याचं कारण हे आहे की नामाचा महिमा सांगितलाय, साधी भक्ती सांगितली, यज्ञ नको, कर्मकांड नको, किंवा ते माझा आता चक्रधराचा उल्लेख होता का, चक्रधर पुन्हा तो महत्त्वाचा मुद्दा आहे. मी दोन्ही मुद्दे थोडे काही माझं इंटरमिक्सिंग होईल, कारण मी असं संगती पूर्ण बोलणारा वक्ता नाही, हे थोडं समजून घ्या. चक्रधर ज्या इथं दौलताबादला, खुलताबाद, ज्या रामदेवरायाकडे येऊन राहिले त्या ठिकाणी, वेरूळ वगैरे, त्याच कालखंडामध्ये हेमाद्री पंत नावाचा पंडित चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहितोय. आणि काय तो चतुर्वर्ग चिंतामणी, म्हणजे इतकी व्रत सांगितली त्या हेमाद्री पंडितांनी की एका दिवसाला 20, 30, 40 व्रत करता येतील. म्हणजे बहुजन समाज ह्या सगळ्या व्रत वैकल्यामध्ये रमून जावा, त्याच्याकडे असलेली वरकड त्यांनी सगळी इथल्या विद्वज्जनाला, ब्राह्मणाला देऊन टाकावी आणि तो मात्र नंगाच राहावा, अशा पद्धतीची यंत्रणा ती जे आपण खरं तर ते देवगिरीचं राज्य त्याचं एक मोठं गौरवीकरण करतो. कारण गौरवीकरण करणार बरोबर, कारण ते चतुर्वर्ग चिंतामणी लिहिणारे प्रधानमंत्री त्यांच्याकडे होते ना, जसे आपले ओबीसी पंतप्रधान आपल्याकडे येतात, त्याच्यामुळे गौरवीकरण होणार त्याचं. आणि म्हणून चतुर्वर्ग चिंतामणी लिहिणारे हेमाद्री पंडित आणि दुसरीकडे
चक्रधर ह्या सगळ्याला फाटा देणार आहे, हाही संघर्ष आहे. आणि म्हणून ती वादाची गोष्ट मी तर बोलणार नाही, पण ती सांगतोय मी. काय झालं चक्रधरांचं? खून झाला का त्यांचा? नाही झालं तर कशा पद्धतीने निर्माण झालं आहे ना, तिथेही वादाचा मुद्दा आहे. किंवा चक्रधरांना संपविण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. आणि मग मी पुन्हा, कारण व्रत वैकल्यामध्ये आज मी अडकलेलो आहेत ना, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आणि मी पुन्हा संत नामदेवांकडे येतो. संत नामदेव हे महाराष्ट्रातले एकमेव असे संत आहे की ज्यांनी महाराष्ट्र सोडून संपूर्ण भारतभर भ्रमण केलंय. खरं तर अलीकडे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं की परदेश भ्रमण करा, सगळं करा, काय हरकत नाही, काही धर्म बाटत नाही. या ब्राह्मणांचा धर्म बाटत होता या महात्मा फुलेंच्या कालखंडात. सांग, जा परदेश. किंवा 1885ला जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली, पहिली जी 1885ला मुंबईला जे अधिवेशन भरलं, 72 प्रतिनिधी हजर होते. एवढ्या मोठ्या देशातले फक्त 72 प्रतिनिधी. म्हणजे आमचं राष्ट्र एकजिन्सी कधी होतं हे सांगतोय मी तुम्हाला. आणि फुले तो प्रश्न विचारतायत त्या कालखंडामध्ये की हे राष्ट्र नाही, एकजिन्सी नाही आहे. बाबासाहेब नंतर ते जास्त स्पष्ट शब्दामध्ये सांगतायत की इथली प्रत्येक जात एक राष्ट्र. आणि म्हणून ही जी पराकुटीची विषमता आहे, या विषमतेला टाळणारा किंवा पुरोगामी संत नामदेव मला असं वाटतंय की महाराष्ट्रातून त्या कालखंडामध्ये बाहेर पंजाबपर्यंत अगदी कित्येक मैलाचा किलोमीटरचा प्रवास करून, पंढरपूर सोडून ते तिथं जात आहेत. आणि जात आहेत काय करतायत? त्यांची जी भक्ती चळवळ आहे, नामाचा महिमा आहे की व्रत वैकल्य नको, नाम घ्या आणि कोणी घ्या, त्याला जात धर्म वर्ण पंथ लिंग याचा आडसर नाही. आणि म्हणून ते नामदेव, संत नामदेव पंजाबच्या भूमीमध्ये अखेरच्या आयुष्यात 20-25 किंबहुना त्यापेक्षा जास्त वर्ष राहिले. त्यांनी अनेक अभंग रचना केल्या आणि त्यातल्या हिंदीतल्या अभंग रचना सिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहेत. जसे संत रविदासाच्या आहेत, कबीराच्या आहेत, तशा संत नामदेवाच्या आहेत. आणि म्हणून शीख धर्म राजकीय दृष्ट्या ठीक आहे, ते कोण कोणाला कधी पाठिंबा देतात, बीजेपीला पाठिंबा देत असली तरी शीख धर्म हा अवैदिक धर्म आहे, तो ब्राह्मणी धर्म नाही आहे. आणि म्हणून संतांची ही अब्राह्मणी सांस्कृतिक चळवळ सांगताना नामदेवाचा वारसा हा कसा अब्राह्मणी होता हे या ठिकाणी तुम्हाला मला लक्षात येईल. की सर्वात महत्त्वाच्या रचना त्यांच्या गुरुग्रंथ साहिब. आणि महाराष्ट्रामध्ये, कारण आम्ही दरिद्री माणसं आहोत महाराष्ट्रातली, आम्ही जातीमध्ये माणसं विभागली, सावता, माळी, गोरोबा, कुंभार, गाडगे बाबा, परीट, कोण चोका महार, नामदेव शिंपी, प्रत्येकाची जात लावली आणि जाती धर्मामध्ये आम्ही संत वाटून टाकले. परंतु ही संत मंडळी आणि त्यांचं जे चारित्र्य होतं, त्यांचं जे म्हणणं होतं, किंवा ते मी मुद्दा तो सांगत होतो की नामदेवाला महाराष्ट्राने एका अर्थाने आपण न्याय नाही दिला. आणि म्हणून मला एक तो मुद्दा पुन्हा सांगायचा की आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये काही संमेलनामध्ये, 2-4 संमेलनामध्ये सहभागी होतो. जेव्हा पंढरपूरला साहित्य संमेलन झालं, विद्रोही साहित्य संमेलन, त्यावेळेस केवळ नामदेव पायरीला दर्शन करून आम्ही विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवात केली. ती प्रतिकात्मक होती. पंढरपूरच्या मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश नव्हता असं नाही, आमचा तो निषेध केला आम्ही की आम्हाला एका अर्थानं तो अनादिकालापासून तिथं प्रवेश नाही, दुसऱ्या अर्थाने एका अर्थाने ती समता आम्हाला उपलब्ध नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वराच्या त्या पायरीचं दर्शन घेऊन आम्ही विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात केली. आणि ते नामदेव ज्याला पायरीवरच आहे इकडं, तो मात्र इकडं, किंवा चोखा बाहेरच आहे, तो नामदेव मात्र पंजाबमध्ये अतिशय साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं
मी अंबाला कॅन्टला गेलो होतो. पान टपरीची किंवा चहाच्या टपरीची नावं नामदेव, गुरु नामदेवच्या नावानं चहा पाण्याच्या टपऱ्या, भेल किंवा काही लोक आहे. हा अतिशय महत्वाचा संदेश आहे जो संत नामदेवांनी दिला. आणि जी नामाचा महिमा सांगणारी, म्हणजे नामाचा महिमा म्हणजे काय, सोपं तत्वज्ञान, अवघड करून नाही. ते सगुण आहे, निर्गुण आहे, सगुण निर्गुण आहे, द्वैत आहे, अद्वैत आहे, द्वैत आहे, द्वैताच्या पलीकडे, किंवा यज्ञ, या क्रिया, कर्म, ब्राह्मणके, आरण्यके, अमके ग्रंथ, टमके ग्रंथ, याच्या हा फापट पसारा नाही. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची, तुकोबारायाने पुढे म्हटले. मुखामध्ये नाव घ्या शुद्ध भावानं आणि मोक्ष मिळवा. एकीकडे एवढा सोपा मोक्ष सांगणारी ही संत साहित्याची चळवळ, संतांची चळवळ, ही अब्राह्मणी सांस्कृतिक चळवळ आहे. निश्चितपणे ही अब्राह्मणी सांस्कृतिक चळवळ. आणि म्हणून मला संत नामदेवाच्या पावन स्मृतीला आपण अभिवादन करूया. त्यांची दासी जणी काय अभंग करते, ती दुःख सांगते. काळाची मर्यादा आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी, बाबासाहेबांनी, छत्रपती शाहू महाराजांनी दुःख पचवली. त्यांच्यावर जे काही प्रसंग गुदमरले त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांनी जे उभं केलं विश्व. परंतु त्या मध्ययुगातल्या किंवा त्या कालखंडातल्या प्रतिक्रिया याही यांच्या होत्या. आणि म्हणून ती जणी, दासी जणी, ती विठ्ठलाला बोलते. आणि पुढे एक आख्यायिक आहे. नंतर संत कबीर हे महाराष्ट्रामध्ये नामदेवाची भूमी आहे महाराष्ट्र म्हणून पाहायला येतात. आणि कुठेही पंढरपूर, ते कुठे ती नामदेवाची पायरी, कुठे नामदेवाची जणी. आणि मग असे अभंग आहेत की ती भांडत होती काहीतरी. अरे म्हणे एवढी मोठी जणी मी पाहायला आलो तिकडं याच्यावरून, दिल्ली उत्तर प्रदेशावरून तिकडून, आणि ही जणी तर गौऱ्यासाठी भांडते. मग ती सांगते की मामा दोघीत भांडण नाही, महाराज तुम्ही आता आले ना, जणी जणी हे आमचं भांडण मिटवा मग तुम्हाला बोलते. आणि ती म्हणे कसं भांडण मिटवायचं, गौरीवरून भांडण, कोणती गौरी कोणाची मिक्स झाल्या कसं काय ओळखायचं. नाही म्हणे माझी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. याच्यातला चमत्कार सोडून द्या. परंतु स्त्रीवादी जी चळवळ आहे संत साहित्याची, ठीक आहे ती आध्यात्मिक दर्जाची असेल, त्या काळाची मर्यादा म्हणून तिला तुम्ही नावं ठेवू शकाल. ताराबाई शिंदे सारखी, सावित्रीबाई फुलेंसारखी स्त्रीवादी चळवळ नसेल ती. परंतु स्त्री म्हणून तिचं जे दुखणं आहे, स्त्री म्हणून तिचं जे शोषण आहे, तिची घुसमट आहे, ती घुसमट जनाबाई तिच्या अभंगातून व्यक्त करते. आणि म्हणून ही देखील अब्राह्मणी परंपरा आहे. आणि शिव्या देते, ईश्वराला शिव्या देते. मला वाटतं धुंद झाला तुझा दरबार नावाचं एक फार सुंदर अभंग आहे जनाबाईचा. अरे काय पिलायस की काय म्हणे तू, गांजा आपू पिलायस की काय देवा, तुझा दरबार धुंद झालाय, मध्य धुंद झालाय, चिर, कारण तू आम्हाला न्याय देत नाहीस. सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंधी असा एक शब्द वापरलाय. तुला कळत नाही, तुझी सेवक तुझं नामस्मरण करणार आहे, अरे यांच्या कापडे मिळत नाहीत आम्हाला, आणि तू नाही त्याला मात्र भरपूर देतोयस. हे जे आर्थिक विषमतेचं, जातीय विषमतेचं, लैंगिक विषमतेचं जे दुःख आहे ते जनाबाईनं मांडलंय. आणि मग अनेक संत कवयित्रीने मांडलंय. मग मीराबाई असतील किंवा चोका महार आहेत, त्यांची पत्नी आहे सोयराबाई आहे, अनेक लोक असतील, गोरोबा कुंभार असतील, अनेक संत आहेत. यांनी, आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये चोका महाराजांवर एका अर्थाने टीका करतो. चोका मेळांवर की काय म्हणतोय तो, कृष्ण निंदा केली मागच्या जन्मामध्ये म्हणून महाराजच्या पोटी मी जन्माला आलो, असं म्हणून मला वाटतं चोखा हा आमचा नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. तुमच्या माझ्यावर गुजरलेला प्रसंग, त्याला तुम्ही मी कशी प्रतिक्रिया देतो, एका प्रतिक्रियेवरून माणसं तोडता येणार नाही. परंतु किती सुंदर अभंग रचना करतोय तो. उस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय भुलला अशी वरली या रंगा, जळ नदी डोंगी परी जळ न हे डोंगे,
किंवा ही जी माझा भाव चांगला आहे, माझी जात कोणती असू द्या, माझा भाव मात्र शुद्ध आहे, भावाकडे पहा, माझी भक्ती आहे, माझी नैतिकता आहे, हे आर्त पण ही माणसं मांडतायत. आणि आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या, तो आध्यात्मिक क्षेत्रातला द्या. कारण त्या कालखंडामध्ये जे नियंत्रण होतं ते धर्मसंस्थेनं मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण होतं. आजही आहे, त्याची रूपं बदलली, आजही आहे त्याची रूपं बदलली. मी पुन्हा त्या मुद्द्यावर येणार आहे. आणि किती आगडोंब उसळला त्या पृथ्वीराज चव्हाणांनी मागणी केली ती. अरे कुणाचा देव? आम्ही देव केला, तो आमचा आहे देव, आम्ही दिला पैसा त्यांना. जेव्हा माणसं अडचणीत आली तेव्हा तो पैसा आम्ही नाही मागणार, आम्हाला नाही देणार देवस्थान. मला वाटतं हा मुद्दा, कारण देवस्थानचा पैसा हा त्या देवस्थानाचा नाही, ट्रस्टीचा नाही, या देशातल्या नैतिक सदाचार करणाऱ्या किंवा आज वेगवेगळे परिमाण आहेत त्याला, हा जनसामान्याचा पैसा आहे, तो कामाला आला पाहिजे. हाही अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग धर्मव्यवस्था कशा पद्धतीने आपली नियंत्रण ठेवते हे आपल्याला याकडे लक्षात येईल. आणि म्हणून हा जो संतांचा महिमा आहे, संतांचं जे कार्य आहे, ते कार्य हे आपल्याला नीटपणे समजून घ्यावं लागेल. कारण ही आपली सांस्कृतिक हत्यार आहेत, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी केलेला संघर्ष आहे, त्याचं त्या काळाच्या मर्यादा वगैरे लक्षात घेऊन तो संघर्ष आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून नंतर मी या सगळ्या संत चळवळीचा जो मेरुमणी आहे, मुकुटमणी, ते संत तुकोबारायांकडे येतो. संत तुकारामांचं कार्य ते टोटल अब्राह्मणी आहे, टोटल अब्राह्मणी आहे. आणि जे ब्राह्मणी काही दिसतं तुम्हाला मला, ते पुन्हा त्याचे ओरिजिनल सापडलेलं नाही आहे. आज जे तुकारामाची गाथा तुमच्या माझ्याकडे उपलब्ध आहे, ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्याकडे उपलब्ध आहे, किंवा जे काही सगळं संतांचं साहित्य उपलब्ध आहे, ते मूळ रूपामध्ये अजूनही उपलब्ध नाही. आणि म्हणून जो तुकाराम आम्हाला आज गाथेमधून भेटतो, अभंगातून भेटतो, जो समतेचा व्यवहार सांगतो, तो तुकाराम आम्ही नाकारायचा कसा? आणि आम्ही तो नाकारू शकत नाही. आणि म्हणून संत तुकारामांचं मोठेपण किंवा या सगळ्यांचं संतांचं मोठेपण हे पहिलं एका गोष्टीत आहे. अब्राह्मणी म्हणताना खरं तर तो मुद्दा सांगितला पाहिजे की गुरु नावाची गोष्ट जी आहे, आणि ज्ञान महत्वाचं, आणि एकदा ज्ञान महत्वाचं म्हटलं की गुरु महत्वाचा. मग गुरु कोण केला पाहिजे? गुरुनं शिष्य कोणाला केलं पाहिजे? ही तेव्हापासून आजपर्यंत भानगड आहे ना. आजही आम्ही जे भारतीय पिछडा ही जी व्याख्यानमाला सुरू केली आहे, आजही आमचे व्हाईस चान्सलर नाहीत, आजही आमचे सेक्रेटरी नाहीत, आजही आमचं कुठंच प्रतिनिधित्व नाही, म्हणजे गुरु नाही आम्ही. आजही, तेव्हाही नव्हतो, कालही नव्हतो, आजही नाही. त्यामुळे हा झगडा हा आजचा झगडा नाहीये, तो त्या कालखंडापासूनचा झगडा आहे. आणि म्हणून तू जसं संत कबीरांना गुरु मिळाला नाही, ते रामानंद वगैरे नाही सांगताय डायरेक्ट गुरु आहेत की नाहीत, तेव्हा त्यांचं सगळं वाङ्मय वाचत आलोय मी कबीरांचं. खरं तर संत तुकाराम हा महाराष्ट्रातला आणि संत कबीर हा संपूर्ण भारतवर्षातला असा कोहिनूर हिरा आहे की हे रत्न घेऊन जर आपण संबंध भारतवर्षामध्ये फिरलो, प्रबोधन करत, चळवळ करत, तर मला नाही वाटत या देशातला सगळा बहुजन, SC, ST, OBC, महिला, मायनॉरिटी सगळे एकत्रित येते. कारण कबीराच्या बोलण्याला जे तेज आहे, वाणीला जे तेज आहे, ते तेज महाराष्ट्रात जसं तुकारामाला तेज आहे, तसं तिथं कबीराला तेज आहे. आणि म्हणून संत तुकारामांना खरं तर ते गुरु काही अभंगामध्ये सांगितले, ते मला खरं वाटतंय. बाकीचं जे स्वप्नामध्ये त्यांना राघव चैतन्य, केशव चैतन्य, सांगितली खून माळिकेची, पाहुण गुरुवार काय वगैरे वगैरे त्यांची एक गुरु परंपरा सांगण्यात येते. पण दुसऱ्या अभंगामध्ये असं सांगण्यात येतं
की नामदेवे केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त लावून आहे. संत तुकारामांची गुरु परंपरा नामदेवापाशी येते. आणि म्हणून नामदेव एक संत तुकाराम हे यांची जी वाणी आहे ती वाणी अतिशय पुन्हा विद्रोही होते. कारण पुन्हा तो कालखंडाचा मर्यादा आहे. कालखंड जो आहे त्या कालखंडामध्ये संत तुकाराम आपल्या वाणीनं बहुजन समाजाचा उद्धार करतात, बहुजन समाजाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि गुरुत्व हे नामदेवाला देतात. आणि संत तुकाराम विद्रोही आहेत. आम्ही या संतांच्या काही एक अभंगाकडे जर पाहिलं तर आम्हाला बाबासाहेब आंबेडकर उद्धृत करायची गरज नाही, आम्हाला महात्मा ज्योतिराव फुले उद्धृत करायची गरज नाही. अनेक ठिकाणी जाती व्यवस्था जी म्हणतो त्या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुकारामाचा अभंग आहे. हे आजची कीर्तनकार कीर्तन करत नाही त्यांच्यावर, कारण यांची पोट आहेत त्याच्यावर. हे सगळं सांगितलं त्यांचे देवस्थानं, त्यांचे घरं किंवा त्यांची बंद पाकिटं जी आहेत ना, लाखाची 2-2 लाखाची बंद पडते. जाती व्यवस्थेच्या विरोधात तुकाराम महाराजांचा एक अभंग मी वाचून दाखवतो, तो अतिशय महत्वाचा आहे, थोडा वेळ जाईल. गंधर्व अग्नी सोम भोगिती कुमारी कोठे चराचरी त्याग केला. हे देवादेवताविषयी म्हणतायत की कसे भोग घेतला या देवदेवतांनी. गायत्री सोमुखे भक्षितसे मळ मिळाल्या वहाळ गंगा ओघ कागाची विष्टे जन्म पिंपळासी पांडव कुळाशी पाहता दोष. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. जाती व्यवस्थेचं विध्वंसन करणारं हे वाक्य आहे की कुठलं तुम्ही जाती व्यवस्था सांगताय, कुठलं पावित्र्य सांगताय, कुठली उच्च निच्चता सांगताय. जो पिंपळ वृक्ष आहे याचा जन्मच कावळा झाडपाला खातो, कावळ्याच्या विष्टातून ती बी बियाणे येतात आणि पिंपळ जन्माला येतो. जसं पांडव महाभारत रामायणामध्ये राम लक्ष्मण किंवा पांडवांचं जसं जन्मस्थान आहे तसंच यांचं जन्मस्थान आहे. पांडव कुळालाही दोष आहे. पुढे म्हणतात ते शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास त्यांच्या नामे नाश पातकाशी गणिका अजामेळ कुब्जा तो विदूर पाहता विचार पिंगळेचा वाल्ला विश्वामित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्वशुद्ध काय आहे. की जे तुम्ही रामायण महाभारत सांगताय, जी ही सगळी कॅरेक्टर तुम्ही उभं केलीत, एका अभंगात ज्ञानेश्वर संत तुकाराम त्यांचं जे उघडं करतायत सगळं विषमतेचं. वाल्ला विश्वामित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्वशुद्ध काय आहे. हे जे अत्यंत महत्वाचे कॅरेक्टर आहेत यांचं पूर्वशुद्ध काहीच नाही आहे, म्हणजे संकर आहे. काही शुद्ध अशुद्ध रक्तशुद्ध जाती व्यवस्था वगैरे काही खरं नाही आहे. हे संत तुकाराम सांगतायत. न व्हावी ती झाली कर्मे नरनारी अनुतापे हरी स्मरता मुक्त. अरे झाली बरी वाईट कामं, परंतु ईश्वराचं नाव घेतलं की तुम्ही मुक्त व्हाल. म्हणजे काय उत्तर सांगितलंय, फक्त नामस्मरण सांगितले तू. आणि पुन्हा अखेरला जी आम्ही ज्याला टीका म्हणतो, तुका म्हणे नावानं जे विचारतात ते अत्यंत महत्वाचे. तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी मूळ जो उच्चारी नरकत्याशी. या साधू संतांचं सगळ्यांचं मूळ जो कोणी उच्चारेल त्याला नरक आहे म्हणे. आणि गंमत अशी आहे, आमची जी सगळी संत मंडळी आहे या संत मंडळीचं जे चरित्र रचल्या गेलं, मग ते कबीर असतील, अजून बरीच संत मंडळी आहे की ब्राह्मण कुळ दाखवलंय. किंवा कबीर कसे जन्माला आले तर वेगवेगळी, किंवा नामदेव कसे जन्माला आले, सगळ्या संतांच्या जन्माच्या कथा कलुषित करण्यात आलेल्या आहे. मग तो चांगला आहे का तो आमचाच आहे. मग नामदेव लिहितोय का, नामदेव आमचाच आहे. अजून कोणी चांगला आहे का, तो आमचाच आहे, तो तुमचा नाही आहे. जसं अलीकडे बाबासाहेबांपर्यंत मजल मारण्यात येते त्यांची, की म्हणजे आमच्या जातीशिवाय आमच्या वर्णाशिवाय दुसऱ्या वर्णामध्ये बुद्धवत्ताच असू शकत नाही, स्कॉलरशिप गुणवत्ता गोष्टच असू शकत नाही. हे जे म्हणणं इथल्या व्यवस्थेचं आहे त्या म्हणण्याला जबरदस्त तडा या ठिकाणी संत तुकारामाने दिलेला आहे. संत तुकारामांच्या कालखंडामध्ये दुसरीकडे रामदास नावाचे संत आहेत.
म्हणजे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी परंपरा ही कशी पॅरलल चाललेली आहे लक्षात घ्या. एकीकडे गुरुपण जे आहे किंवा तुकारामाचे अनेक अभंग आहेत, मी सांगायच्या 2-3 घंटे त्याला वेळ जाईल, की अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय अशा पद्धतीचा अभंग आहे. ब्राह्मण असू द्या जन्माना, परंतु तो भक्त नाही आहे, तो ईश्वर चिंतन करत नाही आहे, त्याचं तोंड जळो, त्याच्या मोठेपणाला काडी लागो, अशा पद्धतीचं वचन हे संत तुकाराम देत आहेत. आणि दुसरीकडे गुरु हा मात्र कसा ब्राह्मणच असला पाहिजे, ब्राह्मणालाच कसं गुरु होण्याचा अधिकार आहे. आजची जी आमची नवब्राह्मण मंडळी ना, समर्थांचं जे दासबोध आहे, खरं तर मलाही आवडतं ते, काही नावडायला काही कारण आहे वाङ्मय म्हणून, त्याच्यातली टीका करू आम्ही नंतर, म्हणा सज्जना वगैरे, ठीक आहे. पण काय म्हणतायत दासबोधामध्ये नामदेव महाराज समर्थ, गुरु तो सकळाशी ब्राह्मण, जरी झाला तो क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे सर्व असावे. सकळाशी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण, वेद विरहित ते अप्रमाण अप्रिय भगवंता. म्हणजे जे वेदाच्या विरोधात आहे ते ईश्वराला अप्रिय आहे. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ विप्रवाक्य करोणी. ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती, होऊनी जडे भगवंती, ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी. आणि अजून काही ओव्या आहेत की गुरु हा ब्राह्मणच असला पाहिजे, तो किती नीच असला, तो त्याचं चारित्र्यहीन असला किंवा अजून कसाही असला तरी गुरु पण त्यालाच आहे, हे समर्थ म्हणतायत. आणि दुसरीकडे मात्र जन्माच्या आधारावर मिळालेलं ब्राह्मणत्व याची साल्टच काढतायत तुकोबा, साल्टच काढतात, अंगावरची कातडच काढतात, बाकी त्याला ठेवू देत नाहीत, एकदम नेकेड करतायत, नंग करतायत. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला नंग करण्याचं काम, नकार देण्याचं काम हे या ठिकाणी तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून सगळं अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली, किती आहे ना, ते आपल्याला शब्द बोलता येत नाहीत, कारण आपला तो अधिकार नाही एका अर्थाने. तर तुकाराम जे एका वैचारिक लेवलला, उच्च लेवलला पोहोचले, ती अवस्था आपली नाही, आपण आत्मटीका करू. काय वैष्णव चांबार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळयाती. अरे चांबार असू दे, तो वैष्णव आहे ना, सद्वर्तनी आहे ना, मग तो कोणी असो. ऐसा हा निवाडा झाला से पुराणी, नोहे माझी वाणी पदरीची. आणि हा पुराणात याचं सिद्धता झालेली म्हणतात. तुका म्हणे आगी लागो थोरपणा, दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी. अशा पद्धतीनं ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व आणि त्याला तिलांजली देण्याचं काम या ठिकाणी संत तुकाराम करतायत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग ठीक आहे, काही अभंगही त्यांचे आहेत, चातुर्वर्ण्य पद्धतीचं समर्थन करणारी अभंग आहेत, परंतु ती प्रक्षेपित आहेत का, खरी आहेत का, है ना. सदानंद बोरेंनाही लक्षात नाही आलेलं अजून, किंवा त्यांच्या त्या परंपरेला लक्षात आलं नाही कोणतं खरं आणि कोणतं खोटं. पण असं इतकी टोकाची भूमिका मांडणारा माणूस पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन करेल, एवढे तुकोबा नेभळट होते असं म्हणायचं आपल्याला? कदापि नाही. आणि म्हणून ह्या जी आध्यात्मिक ही आध्यात्मिक समताच आहे का? आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो की संतांची जी चळवळ आहे ती आध्यात्मिक समतेची चळवळ आहे. अहो, सुरुवात तिथून झाली असेल, परंतु ती पुढच्या समतेकडे सुद्धा आलेली आहे. कारण तुकारामाचा जो दुसरा अभंग आहे ना, तो एक मला फार अत्यंत आवडतो तो, आणि तो लता मंगेशकरांनी फार सुंदर पद्धतीनं गायलेला आहे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, क्रोध अभिमान विसरली याती, एकमेका लोटांगणी जाती रे. म्हणजे पंढरपूरच्या वाळवंटावर हे सगळ्या जाती धर्माचे, पंथाचे, स्त्रिया, सगळी माणसं येतात आणि त्या वाळवंटावर जे दुःख आहे ते ईश्वराला सांगतात, पांडुरंगाला सांगतात, त्याची करुण कहाणी पांडुरंगाला सांगतात. आणि त्या वाळवंटात, गावात तर दुःख आहे ना, गावात माळी माळेवाड्यात, धनगर धनगरवाड्यात, महार महारवाड्यात, चांभार चांभारवाड्यात,
परंतु पंढरीच्या वाळवंटात मात्र समतेचा काला या लोकांनी मांडला. तो काला अब्राह्मणी होता, तो अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्ष होता आणि त्याची नाळ तुम्हाला मला जोडावी लागेल, तरच तुम्हाला मला ही जी चळवळ आहे ती पुढे नेता आहे, ती कोणीही एका महापुरुषाच्या. कारण बुद्धाने स्वतः म्हटलंय मी काही ईश्वर नाही आहे, माझं काही म्हणणं नाही मी ईश्वर आहे, मी कोणता अखेरचा पहिला आणि सातवा आणि चौथा प्रेषित आहे. माझं म्हणणं तुमच्या डोक्याला पुसा, तुमच्या बुद्धीला विचारा, ते चांगलं असेल तर घ्या, नाही तर तुम्हाला काय कळलं ते अजून सांगा आणि ते लोकांना पटवून द्या. ही जर आमची परंपरा असेल तर सगळ्या संतांचं हे जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाची एक पदर, एक दोरी घेऊन आम्हाला इथल्या प्रबोधनाची री ओढावी लागेल, ते प्रबोधन पुढे घेऊन जावं लागेल. कारण भारतामध्ये झालेली क्रांती ही प्रबोधनाविना क्रांती झालेली आहे, प्रबोधनच नाही. काय आज मी आपल्या सगळ्या बुद्धिवादी माझ्यासहित आत्मटीका मी करतो, काय चूक आहे लोकांचं? कोण गेले तालुका पातळीवर, गाव पातळीवर प्रबोधन करायला? काय म्हणून लोकांनी फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स किंवा अजून कोणी असेल याचं अनुनय करावं? कारण त्यांना हे माहीतच नाही आहे. त्यांना ना फुले माहीत आहेत, ना आंबेडकर माहीत आहेत, ना मार्क्स माहीत आहे, ना अजून कोणी माहीत आहे. त्यांना माहीत आहे तो भक्ती विजय, हरी विजय, भागवत कथा सगळं, आणि सांगणारे सगळे एकजात ब्राह्मण आहेत. आणि आमची माणसं असली तरी ब्राह्मण झाली, कारण तो पोटार्थी धंदा झाला आज. कोण सांगणार त्यांना? म्हणून प्रबोधाविना झालेली जी क्रांती आहे, जगातल्या ज्या सगळ्या क्रांत्या झाल्या त्याचं प्रबोधन झालं अगोदर. कारण हे आपल्याकडेच आहे असं नाही. आपल्यालाच वाटतं कोणीतरी एखाद्या महाराजाकडे जायचं आणि तो मंत्र म्हणतो मग आपल्याला शुद्ध करतो. 15व्या-16व्या शतकात युरोपमध्ये हेच झालं ना. पोप काय करायचे? पाप झालंय का 50,000 द्या, एक बॉन्ड लिहून देतो, दिस इज टू सर्टिफाय नील झालं तुमचं. पैसे घेऊन शुद्धीपत्र दिले गेले युरोपमध्ये. हा युरोपचा इतिहास आहे. मग त्या युरोपमध्ये मार्टिन ल्युथर किंग यांनी जे धर्माचं प्रबोधन केलं त्या प्रबोधनातून आजचा युरोप जो रॅशनल आहे तो तयार झाला आहे. आमची आजची लोकशाही क्रांती जी आहे की आम्ही ज्याला जातीविहीन, वर्गविहीन किंवा सगळ्या जात, वर्ग, स्त्री, दास्यांतक, लोकशाही, समाज क्रांती वगैरे जे जे म्हणतो ते तुम्ही मीच म्हणतो. जनसामान्याच्या लेवलला ते प्रबोधन गेलेलं नाही. अजून पुराण, भागवत, सप्ताह याच्या पलीकडे गाव लेवलला कोणी गेलेलं नाही. आणि म्हणून अशा परिप्रेक्षामध्ये जाता जाता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही संतांची जी चळवळ आहे, संतांचं जे म्हणणं आहे, त्यांचे जे अभंग आहेत, अहो अत्यंत काय तुकारामाचा एक एक अभंग त्याचं मोलच करता येणार नाही असा आहे. मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्टा आहे ना. आपल्याला मान पाहिजे, दंभ आहे, चेष्टा कर, शुकराची विष्टा म्हटलं यांना. म्हणजे किती मूल्य व्यवस्था. काय तुम्ही ब्राह्मणी मूल्य आम्हाला सांगणार? काय त्याग केला तुम्ही? तुकोबाचा जो त्याग आहे, नामदेवाचा त्याग आहे, सगळ्या संतांचा त्याग आहे, जनाबाईचा त्याग आहे, मीराबाईचा त्याग आहे, सगळी अलवार, नायनार, भक्ती चळवळ आहे, महानुभाव पंथ आहे, तिकडे लिंगायत धर्म आहे किंवा लिंगायत धर्माच्या बसवेश्वराने जे पहिला आंतरजाती विभाग करून आणला त्यांचं काय झालं? हा किती त्याग आहे? याची लेखणी नाही चालवायची, हे नाही लोकांना सांगायचं. त्याग सांगायचा फक्त ब्राह्मणी व्यवस्थेचा. माधुकरी मागून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी किंवा काही लोक जगले असं त्या एकदा माधव गडकरींनी म्हटलं होतं. मी त्या माधव गडकरीला प्रश्न केला, ब्राह्मणांनी मागितल्या माधुकरी तुम्हाला कळतात? फुले, शाहू, आंबेडकरांनी, भारतातल्या सगळ्या संतांनी केलेला संघर्ष हा तुमच्या डोळ्यात का जात नाही? काय येत नाही तुम्हाला? त्यांचं उत्तर असेल तुम्हालाच येत नाही त्यामुळे आम्हाला येत नाही. कारण हे राजकारण आहे, सांस्कृतिक राजकारण आहे, हे धार्मिक राजकारण आहे. याला षडयंत्र फिडयंत्र अशा गोलमाल शब्दानं मी सांगणार नाही. हे राजकारण आहे, पॉलिटिक्स आहे आणि हे पॉलिटिक्स होत आलेलं आहे. आणि म्हणून अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्ष आपल्याला पुढे न्यायचा असेल तर संत रविदास, संत तुकाराम किंवा सगळ्या प्रकारचे संत, गुरु नानक, कबीर,
आहे ना. कबीर आणि कारण रविदासाचे अभंग गुरुग्रंथ साहेबामध्ये आहेत, कबीरांचे आहेत. मला वाटतं आपल्याला त्यांना वंदन करावं लागेल, त्यांचं कार्य समजून घ्यावं लागेल. आणि कबीर का करू शकले हे? कारण कबीराला एका अर्थाने जात नाही आहे ना. तुम्हाला मला जी अडचण येते ना ती जातीची येते आहे ना. आम्ही फुलमाळी येत, आम्ही आमच्यासारखं कोणीच नाही, बाकी सगळे जात अडचण येते तुम्हाला. मला कबीराला जातच नव्हती. अनाथ पोरग सापडलं कोणाला तरी, मोमीनला, त्या विणकराला पाळलं त्यानं. बापाची धर्म आला, मुस्लिम आला. इकडे हिंदूचंही ऐकत होता, मुस्लिमांचं ऐकत होता, भक्ती चळवळ आली. आणि म्हणून जे विचार आले कबीराच्या डोक्यात, ते विचार जसं वारकरी संप्रदायामध्ये संत तुकारामाच्या गाथेला 5वा वेद समजला जातो, 5वा वेद. मला असं वाटतं की हा 5व्या वेदाच्या अगोदर किंवा तेवढाच जे वाङ्मय असेल तर ते कबीराचं आहे. आणि त्यांनी जो दिलेला संघर्ष आहे तो अतिशय महान असा संघर्ष आहे. अहो, कबीराचं नाव कबीर ठेवलं हे पसंत नव्हतं, कारण कबीर याचा अर्थ होतो महान. मग खालच्या जातीतल्या लोकांची नावं महान असू शकतात कशी? खालच्या जातीतल्या लोकांची नावं महान असू शकतातच कशी? किंवा खालच्या जातीतली माणसं आमच्या ब्राह्मणासारखी धोतरं घालतातच कशी? काठा पदराची साड्या नेसतातच कशी? आमच्या समोर पादत्राणं न काढता जातातच कशी? हा संघर्ष राहिलेला आहे. हा संघर्ष आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे. आणि मी कबीराविषयी बोलत होतो. संत कबीर, मी प्रभू गायकवाडांना धन्यवाद देतो. आणि त्यांना मी सांगितलं, हिंदीचा विद्यार्थी येतो की लिहा ना, PhD करा. अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं तुमच्या माझ्यावर जो धार्मिक हल्ला केलाय, तो धार्मिक हल्ला परतून लावायचा असेल तर त्यांना डायरेक्ट फुले शाहू आंबेडकर, मार्क्स तुम्हाला मला सांगता येणार नाही, किंवा ते तुम्हाला मला कळेल. मी सांगतो ना, आमच्या लोकांचं फार पोट दुखतं. बाबासाहेबांनी राम, कृष्ण, सरस्वती, गणेश यांना देवता म्हणून नाकारायचं ठरवलं आहे ना. हे ठीक आहे, तिथंच बाबासाहेब बाद होतात आमचे. कारण आम्हाला तर गणपती पाहिजे, सरस्वती पाहिजे, सगळंच पाहिजे. पण बाबासाहेब नंतर जे म्हणतायत, मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी बाकी जे बोलतायत त्याच्याकडे मात्र आमचं लक्ष नाही. पहिल्या 22 प्रतिज्ञेतल्या पहिल्या 2-3 प्रतिज्ञाच OBC 60 होता आमचा. तो म्हणतो ह्या आपला नाहीच, काहीच संबंध नाही बाबासाहेबाचा आमचा. नकारात्मक प्रबोधन आणि आणि म्हणून आज OBC तिथे आहे. कारण बाबासाहेबांना OBCंनी समजून घ्यावं त्या पद्धतीनं समजून सांगितलं नाही. बाबासाहेब हत्ती काय आहे, आम्हाला बाबासाहेबांचं एखादा पायाचं बोटच लक्षात आले, बाकी हत्ती पाहिलाच नाही. आम्ही सुपही पाहिलं नाही, धडही पाहिलं नाही, पायही पाहिले नाही. त्यामुळे आमची ही फसगत आहे. मला वाटतंय OBCला आत्मभान द्यायचं असेल तर या सगळ्या संतांचा संघर्ष आम्हाला पुढे न्यावा लागेल. आणि म्हणून मी जे सांगत होतो संत कबीरांचं, मी गेल्या या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये केवळ कबीर वाचतोय. त्यांनी तुकाराम वाचलेला आहे, नामदेव वगैरे, बाकी मी लहानपणापासून वारकरी संप्रदायात असल्यामुळं हे, कारण घरात खायला नसल्यामुळं हे संत वाङ्मयच खाल्लेलं आहे मी, आणि साहित्यच पिलेलं आहे. कारण OBC जरी असलो तरी दलिताला जेवढं वाईट जगावं लागतं त्याच्यापेक्षा काही कमी वाईट गरिबीतलं जीवन मी जगलेलं नाही. त्यामुळे तुकाराम अभ्यासलाय, नामदेव अभ्यासलाय, पण कबीर अभ्यासत होतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जे गुरु मानतायत कबीराला, ते अत्यंत महत्वाचं. जसं तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना गुरु म्हटलं, नंतर महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं, तर ते अलीकडचे महात्मा आणि मध्यभागी संत कबीर. म्हणजे 3 युगाचे 3 गुरु आहेत. इसवी सन पूर्व 6व्या शतकातला एक गुरु कबीर, 14व 15व शतक काय असेल ते, का ते वादच आहे. आमचा सगळ्या संतांचा वाद आहे. त्यांचा जन्म माहीत नाही, मृत्यू माहीत नाही,
तारखा गोंधळ आहेत, कोणी म्हणतं आजही जन्मले, त्याची इसवी सगळेच गोंधळ आहेत. कारण तुमच्या माझ्या हातात लेखणी नाही. अजूनही आम्ही शिकलोत, पण लेखणी नाही आमच्या हातात. आम्ही नोंदी नाही ठेवत, आम्ही रोजनिशी नाही लिहित, आम्ही आमच्या चळवळीचा इतिहास नाही लिहित आम्ही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी वाद आहे, राजे शाहू महाराजांच्या जन्माविषयी वाद आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जन्माविषयी वाद होता, तो नंतर सोडला. कारण लिहायचं, इतिहास म्हणून लिहायचं, नोंदी घ्यायच्या, हे तुमच्या माझ्या रक्तात अजून नाही. आणि म्हणून ज्यांना आपल्या बाप जाद्याच्या जन्मतारखा माहीत नाहीत, ती माणसं काय क्रांती करू शकतील? राजे शाहू महाराजांचे जन्मदिन 26 जुलै का 26 जून ते नंतर सिद्ध झालं. का बरं? राजे शाहू महाराजांचा जन्मदिन का नोंदी नाहीत? शूद्र राजांना, शूद्रांचा राजांना, राजा राजाच असतो, राजा शूद्रांचा नसतो, नाही कुणाचा नसतो. आणि म्हणून मी संत कबीरांविषयी बोलत होतो. कबीरांनी जो संघर्ष दिला आणि जे लिहिलंय ते अत्यंत मौलाचं वाङ्मय लिहिलं. आणि म्हणून ह्या सगळ्या त्यांनी गुरुविषयी लिहिलंय. त्यांनी रामानंदाने गुरु पण नाकारलंय त्यांना. परंतु हेच सकाळी कुठंतरी गेले आणि पाय लागला आणि म्हणाले चला राम म्हटले ना, रामकृष्ण हरी, काय जसं तुकारामांना मंत्र दिला तसं यांना मंत्र दिला, राम राम म्हटले. आता का पाय लागला कोणातरी माणसाला, सकाळी संध्या करायला जात होते त्या यमुना कोणत्या नदीच्या तीरावर, पाय लागला, अरे अरे कबीर म्हटले. आणि मग ती म्हणजे बघा आम्हाला गुरुचा उपदेश असा आहे, कोणत्याच्या स्वप्नात येतो, एकलव्या पुतळा उभा करतो. कबीर प्रवेश देत नाहीत म्हणून जिथं स्नानाला येतात त्या पायरीवर थांबतो अंधारात आणि गुरुचा पाय आपल्या डोक्यावर पडावा, अशी ती कथा आहे. ती खरी नाही, तो तुम्हाला मला चॅलेंज येते संशोधकांना. परंतु असा असलेला जो कबीर आहे तो इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये जे हत्यार उपसतोय ते हत्यार अतिशय महत्वाचं आहे. मी जसं आपणाला समर्थाचे अभंग सांगितले तसं कबीर सुद्धा तुम्हाला मला थोडकाच माहीत आहे. आणि कबीर देखील माझ्या अभ्यासाचा आणि माझ्या आत्मीयतेचा विषय आहे. मी पुस्तकं आणून ठेवली, 10 वर्ष झालं वाचली नाही. आता लॉकडाऊन आलेच, वाचायला मिळाली, थोडा कबीर वाचतोय. कबीराचे सलग 12, 13, 14, 15 साखी किंवा काय काय म्हणायचे त्याला त्या आहेत की त्यांनी त्या सगळ्यांमध्ये ब्राह्मणाचं जन्माच्या आधारावरचं श्रेष्ठपण मातीमोल केलंय, नाकारलंय. आणि एकच मी तुम्हाला काही सांगतो एखादं वगैरे, ब्राह्मण गुरु है जगत का, संतन के गुरु नाही, अरुजी परुजी के मरी गए, चारो वेदो माही. याचा अर्थ असा आहे, हिंदी मधले है, ब्राह्मण जगत का गुरु भले ही हो परंतु वह संतों का गुरु नहीं हो सकता. क्यों नहीं हो सकता? वे तो चारों वेदों के वाद विवाद में उलझ पुलझ कर यूं ही असमानता में मरे गए. म्हणजे त्यांच्या मोठेपणात ते मेले आणि जीवनभर तर्क वितर्क करत राहिले. साधना नाही, भक्ती नाही, शुद्ध आचरण नाही, प्रेम नाही, प्रज्ञा नाही, शील नाही, करुणा नाही, फक्त जातीचं वर्चस्व, वर्णाचं वर्चस्व. आणि म्हणून कबीर म्हणतायत गुरु तुमचा असेल ब्राह्मण, माझा गुरु नाही. मग रामानंद हे कसे काय गुरु ठरतात मला काही कळत नाही. ब्राह्मण गुरु है जगत का, संतन के गुरु नाही, अरुजी परुजी के मरी गए, चारो वेदो माही. किंवा अनेक इतक्या 12-13 अत्यंत आपल्याला फक्त एकच सांगितलं जे आपण पंडित पडे ते एकच महत्वाचं कबीराचं वाक्य आपण उद्धृत करतो, ती साखी वगैरे, पोथी पडी पडी जगम हुआ, पंडित हुआ न कोय, एक अक्षर प्रेम का, पडे सो पंडित होय. एवढंच माहिती आहे आपल्याला. परंतु बाकी जो कबीर आहे, कबीर वेदा संबंधी काय बोलतो, कबीर इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या संबंधी काय बोलतो, कबीर भक्तीच्या संबंधी काय बोलतो, कबीर ईश्वर सगुण आहे का निर्गुण आहे याच्याविषयी काय बोलतो. कबीर म्हणतो ईश्वर निर्गुण आहे आणि तो सगळीकडे पसरलेला आहे. आम्ही ओबीसी म्हटलं तर सगळीकडे फिकडीकडे काही नाही. वही बनाएंगे, अयोध्येतच बसलेला आहे आमचा राम. ते मंडल कमंडल फिमंडल तिकडे चुलीत जाऊ द्या, वही बनाएंगे.
आणि आमचा कबीर म्हणतो की राम तर सगळीकडे आहे, अशी जागा नाही जिथं राम नाही, अशी जागा नाही जिथं, आणि तो निर्गुण आहे. आणि रामाचे कोणी म्हणून जे आई वडील असतील त्याच्याशी संबंध नाही सांगितला कबीर. कबीराचा राम हा दाशरथी राम नाही आहे. कबीराचा राम तो निर्गुण आहे, तो श्वासात आहे, तो सगळीकडे आहे, भरून उरलेला आहे. तोच राम आहे, तोच रहीम आहे, तोच अल्लाह आहे, तोच अजून कोणी आहे. इतका व्यापक राम जो कबीराने आम्हाला सांगितला, त्या कबीराची बीज साजरी करायला तर जातच उपलब्ध नाही. किती दलिंदर माणसं आहोत आम्ही, किती दरिद्री माणसं आहोत. आणि आम्ही विचारतोय संस्कृती प्रतिसंस्कृती, कबीराची जयंती, कबीराची बीज साजरी करतोय आम्ही. तुकारामांची जयंती, तुकारामाची बीज साजरी करतोय आम्ही. सगळ्या संतांची चरित्र आजच्या परिप्रेक्षावस्था तपासून घेतोय आम्ही. वरून म्हणजे काय मला वाटतं आपण वरती तोंड करून बसलोय कदाचित, कारण आम्ही तो भगवद्गीतेतला श्लोक आम्ही पाठ करून ठेवला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. है ना, येणार आहे तो पुन्हा अवतार घेऊन, कारण आमचा जो महत्वाचा माणूस होता तो अवतारच करून टाकला ना. संत कबीर यांना अवतार करून टाकला सिद्ध गौतम बुद्धांना. आणि आता कलंकी अवतार आहे म्हणे 10वा. तो 10वा कलंकी कुठे काय त्याची तो पूजा होताना दिसत नाही मला, का होणार आहे पुढे काय माहित नाही. आणि म्हणून मला कधी कधी अति आनंद होतो की इतक्या मोठ्या देशामध्ये आपण राहतोय की जिथं किती चिंतन केलं आहे. कबीरांचं काय चिंतन आहे, किती सघन असं चिंतन आहे. आणि धर्म व्यवस्थेला 2 हात केलाय कबीरांनी. आणि तुमची सगळी जी ब्राह्मणी मूल्य आहेत, कारण आमच्याकडे आमचं ब्राह्मणी मूल्य असं आहे की काशीला मेल्यानं मोक्ष मिळतो, कारण आम्हाला सगळ्याला मोक्ष पाहिजे, कारण आम्ही सगळे माणसं अशी आहोत, आम्हाला मोक्ष पाहिजे. कारण आमच्या वैदिक संस्कृतीने, पुन्हा मी आमच्या म्हणतोय कारण आमचेच आहे ना, कारण आम्ही सोडायला तयार नाही. वैदिक संस्कृतीनं काय अंतिम लक्ष सांगितलंय? मोक्ष. म्हणजे IAS व्हायचं का तुम्हाला? नाही. IPS व्हायचं का? नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हायचं का? नाही. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हायचं का? नाही. न्यायालयात चांगली प्रॅक्टिस, एका केसचे 1000 रुपये दारात टाकले की नाही, काहीच नाही व्हायचं, आम्हाला मोक्ष मिळवायचा. अवर टार्गेट इज मोक्ष. अशा पद्धतीनं जर आमचं टार्गेट असेल, धर्मसंस्कृती आम्हाला मोक्ष सांगत असेल, तर त्या धर्मसंस्कृतीची जी चिकित्सा आहे, या पुराणाची जी चिकित्सा आहे, ती चिकित्सा आम्ही केली पाहिजे. आणि कुणाच्याही श्रद्धेला तडा न जाता, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आम्हाला, श्रद्धा आणि उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु दुसरं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. असंही गाभा घटक एक आमच्या शैक्षणिक 10 गाभा घटकामध्ये एक आहे, किंवा घटनेमध्ये ते नमूद आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन. कारण आत्ताचे पंतप्रधानांचे वैज्ञानिक दृष्टिकोन चांगलं सांगतायत है ना. वैज्ञानिकाच्या परिषदेमध्ये सांगितलं त्यांनी, गणपती आमच्याकडे होताच म्हणे, ती प्लास्टिक सर्जरी होतीच आमच्याकडे. अशा पद्धतीच्या एका विचित्र वातावरणामध्ये राहतोय. ही प्रतिक्रांती आहे. मला नाही वाटत आज भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे, भारतीय संविधान आहे, ते लागू आहे. मी असं गंभीरपणे विधान करतो. आणि मी दुसरी आत्मटीका करतो, ते जर लागू नसेल, त्याचं जे पाप आहे ते तुमच्या माझ्यावर आहे. कारण तुम्ही मी काय करतोय आज, कारण जागतिकीकरण आलं आणि सगळं आरक्षण संपवलं, प्रायव्हेटायझेशन आणलं, कंत्राटीकरण आणलं, इंजिनियर डॉक्टर लोक 5-5, 10-10 हजार नोकऱ्या करतायत. अशा एका कालखंडामध्ये आम्ही राहतोय. ओबीसीचं आरक्षण क्रिमिलेअर आम्हाला आणली आणि आमचं सगळं आरक्षण हिरावून घेतलं. आणि दुसरीकडे जे घटनात्मकच नाही आहे, घटनात्मक जे PV नरसिंहराव सरकारने जे 10% आरक्षण दिलं होतं आर्थिक आधारावर, ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं आहे, परंतु आज कॉन्स्टिट्युशनल आहे.
अनेक गोष्टी भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन आज या ठिकाणी म्हणजे आज न्यायालयीन व्यवस्थेमध्ये आमचं प्रतिनिधित्व नाही, पार्लमेंटमध्ये आमचं प्रतिनिधित्व नाही, नोकरशाहीमध्ये प्रतिनिधित्व नाही, ब्युरोक्रेसीमध्ये प्रतिनिधित्व नाही. आणि ते प्रतिनिधित्व आम्हाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट हे प्रतिनिधित्व आम्हाला आपोआप पाहिजे. आम्हाला सांस्कृतिक हत्यारं लढायचं ना. धर्म ही एक सत्ता आहे, संस्कृती ही एक सत्ता आहे, साहित्य ही एक सत्ता आहे. सत्ता ही एका खुर्चीतच नाही आहे, सत्ता अनेक ठिकाणी विकेंद्रित झालेली आहे. हे इथल्या ब्राह्मणांना जे लक्षात आलं ते ओबीसींना, ते बहुजनांना, SC ST ओबीसींना, मायनॉरिटींना कधी लक्षात येणार. मला वाटतं या निमित्तानं आपण ही चळवळ यशवंत किती वेळ आहे संपवायचं मला. यशवंत किती वाजले? टाइम काय झाला सांग मला यशवंत. टाइम काय झाला सांग. टाइम 7-8. हां, दोन एक 5 मिनटात संपवतो, कन्क्लुजन करतो, कारण मला ते टाईम कळत नाही आहे. मी जाता जाता अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो, कारण सामाजिक न्यायाचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि संतांची चळवळ, कारण माझा मुद्दा महत्त्वाचा संतांचा. तुम्ही म्हणाल तुम्हाला मुद्दा संतांचा दिला, पण मी असा माणूस आहे की ओलं फिलं दिसलं की लगेच तिकडं तोंड घुसवणारा माणूस आहे. त्यामुळे त्याला लगेच फटका मारावा लागतो. आता फटका ऑनलाईन कोणी मारू शकत नाही त्याच्यावरचा. अखेरचा संघर्ष सांगतो तुम्हाला, गाडगे बाबांचा संघर्ष. गाडगे बाबा सारखा संत या महाराष्ट्राच्या भूमीत हा झाला नाही आणि पुढे होणार नाही. जे तुकोबाने जे सगळं सांगितलं ते सगळं पाळलं गाडगे बाबाने. तुकोबा म्हणतात जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. गाडगे महाराज जिथं कीर्तन करायचे तिथं अन्न घ्यायचे नाही. फुकट खाऊ नव्हते. आमच्यासारखे फुकट खाऊ महाराज नव्हते ते. आणि आमच्यासारखे 5, 10, 25 हजाराचं मानधन देऊन भाषण करणारे वक्ते नव्हते ते. आणि म्हणून गाडगे बाबांच्या बोलण्याला तेज होतं. गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये बाबासाहेब आंबेडकरही बसत. या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तो आचार्य आत्रेही बसत. मोठमोठी माणसं बाबासाहेब गाडगे बाबाच्या कीर्तनाला बसायची. आणि गाडगे बाबा जे सांगत होते, जे तत्वज्ञान सांगत होते, म्हणत होते ते गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, परंतु हे वरचं होतं. तुम्हाला जे सिद्धांत जे देत होते, जो रस पाजत होते, तो मात्र माणुसकीचा रस पाजत होते, मानवतेचा रस पाजत होते. शिक्षण, दारिद्र्य, अज्ञान हे कसं निराकरण करायचंय याच्या गोष्टी सांगत होते. आजची संतांची सगळी जी चळवळ आहे ती भरकटली आहे. गाडगे बाबापाशी येऊन ती थांबली आहे. मी पुन्हा डेअरिंग विधान करतो. हे अनेक कीर्तनकार आहेत, प्रबोधनाचे कीर्तनकार आहेत, परंतु त्यांचा हा धंदा झालेला आहे. आणि म्हणून संतांची ही अब्राह्मणी परंपरा गाडगे बाबापाशी येऊन थांबते. आणि काय गाडगे बाबा, मला वाटतं बाबासाहेब गेले आणि काही 1-2 महिन्यात गाडगे बाबाने देह ठेवला. काय उत्कटता असेल एकमेकांबद्दल, काय प्रेम असेल. काय जात सारखी होती, काही लागे बांधे होते, काही सोयीर होतं, विचाराचं सोयीर होतं. आणि म्हणून संत, साहित्य आणि त्यांची अब्राह्मणी ही सांस्कृतिक चळवळ समजून घ्यायची असेल, किंवा आपल्याला प्रतिक्रांती, आज जी प्रतिक्रांती झालेली आहे, संघ भाजपानं जो हैदोस मांडलेला, हैदोस नंगानाच मांडलेला आहे, याच्या विरोधामध्ये जर आपल्याला हत्यारं उपसायचे असतील तर पुन्हा एकदा सत्यशोधक मेळे, सत्यशोधक जलसे, आंबेडकरी जलसे, जसं आमचा सचिन शीतलचा जलसा आहे, आंबेडकरी जलसे आहे, तसे ओबीसीमध्ये पिछड्यांमधली ही तुमच्या माझ्या बाप जाद्याचं गुणगान करणारी जलसे कार्यक्रम हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्याकडे आम्हाला प्रबोधन करता येणार नाही. आणि प्रतिसंस्कृती
ही सातत्यानं संस्कृती प्रतिसंस्कृती किंवा ब्राह्मणी अब्राह्मणी सातत्यानं चालत आलेलं आहे. हे जनसामान्याला सांगून ते प्रबोधन आपल्याला पुढे न्यावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले प्रबोधनाचा रथ, किंवा बाबासाहेबांनी सातत्यानं तुकोबांना कोट केलेले आहे. तुकोबाचे अभंगच घेऊन बाबासाहेब जगलेले आहेत, कबीराचे अभंग घेऊन जगलेले आहेत. आणि म्हणून मला अत्यंत एक गोष्ट दादा महत्त्वाची सांगायची आहे. मला खूप जवळ असं वाटतं, बाबासाहेब आंबेडकर या माणसामध्ये एवढी नैतिकता कशी ठसून भरलेली, काय तेज आहे बाबासाहेबांचं, चारित्र्याचं तेज काय, ज्ञानाचं तेज काय, त्यागाचं तेज काय, कुठून आलंय? हे बहुजन संतांनी किंवा बहुजन महापुरुषांनी सिद्धार्थापासून तर वर्धमान महावीरापर्यंत असेल, किंवा चक्रधरांपासून तुकोबापर्यंत असेल, किंवा गाडगे बाबापर्यंत असेल, किंवा संत कबीरांनी जो त्याग केला, धर्मव्यवस्थेचा विरोधच केले. काशीला मरण मिळतं का? म्हणले नाही, मी मगधला जाऊन मरतो. मग तो मुद्दा राहिला माझा. चारित्र्य बाबासाहेबांकडे जे आलं ते संतांच्या चळवळीनं चारित्र्य बाबासाहेबांमध्ये आलं. कबीराचं गुणगान घरामध्ये होत होतं. सुभेदार रामजी आंबेडकर बाबासाहेबाला वाढवताना कबीराचे दोहे सांगतात. कबीरपंथी होते ते. घरात भजनं चालायची, ती कबीरपंथी भजनं चालायची. तुमच्या माझ्यासारखे सत्यनारायणच्या पोथ्या नाही चालायच्या घरात. आणि म्हणून बाबासाहेबांना कबीर आवडत आहेत. बाबासाहेबांचं आयुष्य थोडं, कारण आम्ही सगळी माणसं असं आम्हाला कसं अलगत पाहिजे, आयतं. आम्हाला वाटतं बाबासाहेबांना 10 वर्ष जगायला पाहिजे. कारण बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी कबीराचं चरित्र लिहायला पाहिजे होतं, त्यांनी अजून काही करायला पाहिजे होतं, अजून त्यांनी करायला पाहिजे होतं. आम्ही 7वा वेतन आयोग आहे ना, गरीब लॉकडाऊनमध्ये पगार मिळतो यार, काय पाहिजे अजून? आणि कसला त्याग सांगताय आम्हाला? इकडं भुके कंगाल लोक आहेत, खायला नाही प्यायला नाही. मला वाटतं तुमची माझी अखेरची पिढी असेल, ओबीसीने लक्षात घ्यायचंय. जे कोणी आज नोकरीला असतील हे तुमची माझी अखेरची पिढी असेल. मी संघर्ष नाही केलात तर तुमची मुलं किंवा पुढच्या पिढ्या हे अन्न करून मरणार आहेत. आणि म्हणून सामाजिक न्यायाची लढायला मी तत्पर असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. संतांचा सांस्कृतिक अब्राह्मणी संघर्ष सांगताना या ठिकाणी मी जे तुमच्या समोर बोललो हे खरं तर फार अभ्यास करून बोललो नाही. आजचा माझा तसा दिवसही नव्हता, नियोजित वक्ते नव्हते, म्हणून आयत्या वेळेला बोलवलेला हा अनवॉन्टेड पाहुणा होता. त्यामुळं काही कमी जास्त बोलला असेल तर क्षमाकार असावी. आणि मराठीतून बोललो सगळ्या बाकीच्या लोकांना, कारण हिंदीतून बोललो असतो तर पुन्हा मला जे बोलायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नसतं. म्हणून मी माचनवर सर, ढाकुलवार सर, आमचे ज्ञानेश्वर गोबरे साहेब, प्रभू गायकवाड या सर्वांची माफी मागतो. आणि मला या आपण सर्वांनी संधी दिली आणि आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझं विवेचन थांबवतो. काही प्रश्न असतील तर, बहुतेक नसतील प्रश्न. काय प्रश्न आहेत का काही याच्यात करता येत, पाहता येतं? नाही ते नंतर पाहता येतं. नाही बंद करून नाही पाहता येत, वरती करावं लागतं काहीतरी. विद्रोही संत कबीर का वाच म्हणजे ते नंतर सांगा तुम्ही त्याला. तर विषय नवीन आहे, प्रश्न वगैरे काही मला फारसं दिसत नाही. ऑनलाईन आहे, मला फारसं जमत नाही, मी पहिली वेळच आलेलं आहे. तरी आपणा सर्वांचे आभार मानून आपली रजा घेतो आणि पुन्हा एकदा या प्रबोधनाच्या रणांगणामध्ये आपणाला आमंत्रित करतो. कबीर, बाबासाहेब फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई, रमामाई, गाडगेबाबा हे तुमच्या माझ्यात दडलेले आहेत, वाट पाहतायत. अवताराची गरज नाही, आपणच ते होऊया. मला वाटतं एवढी प्रार्थना करूया, आपण शपथ घेऊया आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय ज्योती, जय क्रांती, जय विज्ञान, जय संविधान.